नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये नवाब मलिक हा विषय चांगलाच गाजतोय. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान नवाब मलिक यांची एंट्री सभागृहात झाली आणि नेमकी अजित पवार गटाचे जे आमदार ज्या ठिकाणी बसतात तिथेच मागच्या बेंचवर नवाब मलिक बसलेले दिसले आणि त्यानंतर गेले 2-3 दिवस त्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. त्यावरनं आरोप प्रत्यारोप होत आहेत, टीका होते आणि स्वाभाविकच होतं. नवाब मलिक ज्या आरोपाखाली तुरुंगामध्ये होते त्यानंतर ते पहिल्यांदाच अधिवेशनामध्ये दिसले आणि अशा परिस्थितीमध्ये ते कसे आता सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत, अजित पवार यांच्यासोबत आहेत, ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनाच आपल्यासोबत घेतलेलं आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून फडणवीस म्हणा किंवा एकनाथ शिंदे हे बसलेले आहेत, अशा पद्धतीचे आरोप व्हायला लागले. आणि ते आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं त्याच दिवशी आणि अजित पवारांना पत्र लिहून हे कळवलं की नवाब मलिक यांना महायुतीमध्ये स्थान देऊ नका. त्यांच्याबद्दल आमचा काय वैयक्तिक त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं वैर नाही आहे, पण त्यांना महायुतीमध्ये समाविष्ट केलं जाऊ नये. तर ही भूमिका मांडल्यानंतर सुद्धा अजूनही टीका सुरू आहेत, आरोप सुरू आहेत. ते म्हणजे फडणवीस यांनी त्याच्यात जो शब्द वापरला की आम्हाला देशाचा विचार करायचा आहे, सत्तेपेक्षाही देश महत्त्वाचा आहे, असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा त्यानुसार लगेच ती टीका सुरू झाली की फडणवीस जे आहे ती कांगावा करतायत, ही भूमिका योग्य नाही आहे, आधी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत तुम्ही आणि आज मात्र त्यांना सोबत घेऊन तुम्ही चालतात वगैरे आरोप झाले. अजित पवारांची या संदर्भात कोंडी झाली असं म्हटलं गेलं. आता हे सगळं होत असताना आश्चर्य याचं वाटतं की फडणवीस यांनी तर निदान त्याच दिवशी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली. म्हणजे त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली नसती, 3-4 दिवस ते वाट बघितली असती आणि नंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असती तर कुठेतरी वाव होता याला की फडणवीसांनी भूमिका बदलली किंवा इतके दिवस का त्यांनी भूमिका घेतली नाही. मात्र ज्या दिवशी नवाब मलिक हे सभागृहात आले त्याच दिवशी फडणवीस यांनी हे पत्र लिहिलं आणि आपली भूमिका स्पष्ट करून टाकली की महायुतीमध्ये यांना स्थान नको. आणि ती त्यांची पहिल्यापासूनची भूमिका होती, कारण त्यांनीच आरोप केलेले होते आणि त्या आरोपातून नंतर नवाब मलिक यांना हा तुरुंगवास झालेला आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका लगेच घेतली की सातत्याने टीका होते नवाब मलिक सभागृहात आल्यामुळे. पण या संदर्भात महाविकास आघाडीची कुठे भूमिका दिसली? महाविकास आघाडीतले नेते, मग संजय राऊत असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, हे सगळे जे काही नेते आहेत किंवा अंबादास दानवे असतील, या सगळ्यांनी टीका कोणावर केली तर देवेंद्र फडणवीसांवर केली. अजित पवारांची कोंडी कशी झाली आहे, अजित पवार या सगळ्याच्यात कसे फसले गेलेले आहेत वगैरे सहानुभूती व्यक्त केली आणि फडणवीसांची भूमिका जी आहे ती कांगावा आहे अशा पद्धतीची टीका केली. पण नवाब मलिकांवर कोणी टीका केली? कोणीच टीका केली नाही. उलट सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्यातून नवाब मलिकांचा अपमान झाला आणि अजित पवार तर या सगळ्या प्रकरणामध्ये चांगले फसलेले आहेत असं त्यांचं विधान होतं. म्हणजे एक प्रकारे सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि ती सहानुभूती व्यक्त करणे स्वाभाविक आहे, कारण इतकी वर्ष नवाब मलिक हे राष्ट्रवादी सोबत आहेत, मंत्री राहिलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही फडणवीसांवर टीका करता की फडणवीस अपमान करतायत किंवा फडणवीस जे ते सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा म्हणतायत तेव्हा तो कांगावा आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही केवळ राजकारण करण्यापुरतं बोलता. तुम्हाला जर खरोखरच असं वाटत असेल आणि जर तुम्ही म्हणत असाल की नवाब मलिकांना कसं काय घेतलं, भ्रष्ट व्यक्तींना तुम्ही घेता आणि त्यांना नंतर पुन्हा त्यांच्यावर पहिल्यांदा टीका करता, आरोप करता आणि नंतर आपल्यासोबत घेता, हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ज्या वेळेला त्यांच्यावर म्हणजे नवाब मलिकांवर आरोप होत होते, टीका होत होती, त्यांचा दाऊद इब्राहिमशी कसा संबंध आहे असे आरोप झाले, त्यावेळेला महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात काही बोललेलं नाहीत. तेव्हा उलट समर्थन केलं त्यांचं, त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तुम्ही. त्याच नवाब मलिकांच्या किंवा इतर कोणाच्याही ज्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या, आयकर खात्याच्या कारवाया झाल्या, त्यांच्या पाठीशी तेव्हा उभे राहिलात तुम्ही. त्या भूमिकेचं काय करायचं? ती भूमिका जी आहे ती तुमची आता राहिलेली नाही. आता मात्र तुम्ही नवाब मलिक जे आहेत ते त्यांच्या त्या पक्षामध्ये कसे गेले, तो पक्ष त्यांना कसा काय स्वीकारतो असं म्हणत
फडणवीसांवर सगळं खापर फोडून तुम्ही मोकळे झालात. पण नवाब मलिकांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आधी तुम्ही पाठिंबा दिला होता, आज तुमचा पाठिंबा आहे का त्यांना? आणि नसेल तर मग नवाब मलिकांचाही निषेध करायला पाहिजे. तो महाविकास आघाडीतले नेते करणार आहेत का? तो करताना दिसत नाहीत. उलट जेव्हा नवाब मलिक सत्तेमध्ये होते, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा मात्र त्यांच्या आरोप होऊन झाले, ते तुरुंगात गेले, तरी ते मंत्रीपदी होते. त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं नाही कोणी. तिथूनही ते कारभार करत होते. अगदी त्यावेळेला समीर वानखेडेंवर टीका करत होते, त्यावेळेलाही अर्थातच विरोधकांकडून तेव्हाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून नवाब मलिकांवर टीका होत होती. पण तेव्हाही उद्धव ठाकरेंनी गुड गोईंग असं म्हणत एक प्रकारे शाबासकीच दिली होती नवाब मलिकांना. मग एवढी तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, एवढे ते तुमच्या जवळचे आहेत, तर मग त्यांच्याबद्दल आज ही भूमिका कशासाठी? मग आज केवळ फडणवीसांना त्याच्यावरनं टार्गेट करण्याची गरज काय? मग तुम्ही नवाब मलिकांनाही टार्गेट केलं पाहिजे. त्यांचा दोष आहे हे तेव्हा तुम्ही दाखवलं नाहीत, आज तरी दाखवा. आज तरी त्यांचा निषेध करा की नवाब मलिकांचं कृत्य हे चुकीचं होतं. जर फडणवीस त्यांना देशद्रोही म्हणत असतील किंवा एकूणच देशद्रोही म्हणून त्यांच्यावर ठप्पा लागला असेल, तर तो महाविकास आघाडीने लावायला पाहिजे. पण ते लावत नाहीयेत. याचं कारण त्यांना फक्त याच्यात राजकारण खेळायचे आणि त्यासाठी फडणवीसांना फक्त लक्ष करायचे. बाकी त्यांची सहानुभूती नवाब मलिकांबद्दल अजूनही आहे. पण नवाब मलिकांना आता महायुतीमध्ये स्थान नाही. मग आता कुठे स्थान आहे त्यांना? ठीक आहे, अजित पवार आता त्यांना सोबत ठेवतीलच कदाचित, पण कदाचित नवाब मलिकांनी भूमिका घेतली की मी अजित पवारांबरोबर राहणार नाही, तर मग ते कुठल्या गटात जातील? सुप्रिया सुळे ज्या म्हणतायत त्यांचा अपमान झाला, तर सुप्रिया सुळे, शरद पवार हे नवाब मलिकांना स्वीकारणार आहेत का? उद्धव ठाकरे जे नवाब मलिकांचे अत्यंत खंदे समर्थक होते मुख्यमंत्री असताना, ते त्यांना उभाटा गटामध्ये स्वीकारणार आहेत का? की नाही नवाब मलिक आमच्या गटात या, तुम्ही आमच्या गटामध्ये आम्ही तुम्हाला मानाचं स्थान देऊ, हे करणार आहेत का? तर ते करणार नाहीत, करू शकणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे नवाब मलिकांना आपल्या गटात घेतलं की आपण टीकेचे धनी होऊ. तेव्हा आत्ताची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची किंवा एकंदरीत संजय राऊत, उद्धव ठाकरे असतील, सुप्रिया सुळे, ही भूमिका जी आहे ती दुटप्पीपणाची आहे. केवळ फडणवीसांना लक्ष करण्यासाठी की तुम्ही सत्तेपेक्षा देश मोठा असं म्हणताय, तो कांगावा आहे असं फडणवीसांना लक्ष करण्यासाठी बोलताय. पण नवाब मलिकांबद्दल एक शब्दही तुम्ही काढत नाही, त्यांचा निषेध करत नाही. ते देशद्रोही आहेत असं तुम्ही म्हणत नाही. यावरनं लक्षात येतं की तुमचा नवाब मलिकांना पाठिंबा आहे, तुम्ही त्याचं अजूनही समर्थन करताय. त्यामुळे तुम्हाला आता फडणवीसांना लक्ष करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यांची भूमिका कायमच ठेवलेली. आधी ते भूमिका नवाब मलिकांच्या विरोधात होती आणि आत्ताही विरोधातच आहे. तुमची मात्र भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.